नमस्कार. हृदयविकार हा साधारणतः 40 ते 69 वयोगटातील आजार आहे असं आपण समजतो. परंतु लास्टच्या 10 वर्षामध्ये 25 ते 40 या वयोगटामध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण खूप वाढत आहे. साधारणतः आमच्या क्लिनिकमध्ये लास्टच्या 10 वर्षामध्ये 25 ते 40 या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण खूप वाढले आहे. साधारणतः ते 5 ते 10% आहे आणि याची मुख्य कारणं मला असं सांगू वाटतात. एक म्हणजे आनुवंशिकता. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण हृदयविकार हा आता फक्त वृद्धांचा आजार राहिलेला नाही. हा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वयाच्या 35 नंतर सुद्धा बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक येतात. तर सर्वसाधारणपणे वयाच्या 35 नंतर सर्वांनी रेग्युलर चेकअप करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे रक्ताच्या तपासण्या करणं, रक्तातली साखर तपासणं, कोलेस्टेरॉल तपासणं, त्याच पद्धतीने ECG, इको आणि स्ट्रेस टेस्ट ह्या तपासण्या करणं नियमितपणे गरजेचं आहे. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर नॉर्मली एखादा रुग्ण जेव्हा दवाखान्यामध्ये येतो किंवा जेव्हा आपण त्यांना म्हणतो तुम्हाला यापूर्वी काही त्रास होता, भले तो स्टेबल इस्कॅमिक हार्ट डिसीज म्हणून असेल किंवा हार्ट अटॅक म्हणून असेल, आपण अतिशय कौतुकाने किंवा अभिमानाने सांगतो डॉक्टर आजपर्यंत दवाखान्याची पायरी मी चढलेलोच आहे. हे एक कॉमन स्टेटमेंट जे आपण खूप वेळेस ऐकतो किंवा त्याच्यावर आपला विश्वास असतो. नॉर्मली कदाचित हे जे फॅक्टर्स आहेत, रिस्क फॅक्टर्स आहेत, त्याचं प्री असेसमेंट जर झालं तर कदाचित ज्या दिवशी तो रुग्ण दवाखान्याची पायरी चढतोय त्या दिवशी न चढता कदाचित पुढे 5 वर्ष किंवा 10 वर्षानंतर ती स्टेप येऊ शकतो.